शनिवार वाडा. पुण्यातील शनिवार वाडा हा खूप प्रसिद्ध आहे. परंतु काय आपल्याला माहीत आहे की बाजीरावांच्या या महालात एक राजकुमाराची आत्मा भटकत असते. जवळपासच्या लोकांना त्यांच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाजही ऐकू येतो. शनिवार वाडा आपल्या या भूताटकी प्रकरणामुळे प्रसिद्ध आहे असे म्हटले जाते. या महालाचा पाया 1730 साली शनिवारी ठेवण्यात आला असून त्या काळात 16,110 रुपये लागत आली होती. या महालात 1,000हून अधिक लोक राहू शकत होते. 22 जानेवारी 1732 साली गृहप्रवेश करण्यात आले होते. नंतर यात एक काळे पान जुळले. या महालात 30 ऑगस्ट 1793 16 वर्षांचे नारायणराव जे मराठा साम्राज्याचे 5वे पेशवा बनले होते, त्यांचे कट रचून हत्या केली होती. जेव्हा खाटीक किल्ल्यात शिरले तेव्हा नारायणरावांना धोक्याची चाहूल लागली होती आणि ते आपल्या खोलीतून पळाले. नारायणराव पूर्ण महालात "काका मला वाचवा, काका मला वाचवा" असे ओरडत होते, परंतु त्यांना वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. नारायणरावांच्या काकांनी त्यांच्या हत्येचे षडयंत्र रचले होते असे लोक म्हणतात. नारायणराव यांची आत्मा आजही या किल्ल्यात भटकत असते आणि त्यांचे ते शेवटचे शब्द "काका मला वाचवा" हेही लोकांना ऐकू येते असे म्हटले जाते. अंधारात हे महल अजूनच भीतीदायक वाटतं. महालांच्या या भिंतीवर रामायण आणि महाभारत काळातील दृश्य बनवलेले आहेत. या महालाच्या पहिल्या मजल्यावर 17 ते 18 शताब्दीच्या दरम्यानचे काही वस्तू आणि मूर्त्या ठेवलेल्या आहेत. या महालाचा एक मोठा भाग 1824 मध्ये जळाला होता. ते कसे जळाले गेले ते अजून एक रहस्यच आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आमचा हा आज विषय? नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सांगा.